सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार, निर्वार जय जयकार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अनन्तमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. राघवं रामचन्द्रं च रावणारिरमापतिं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनम्. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्. परमगुरू श्रीमंत श्री चरणदासजी महाराज, परमपूज्य सद्गुरू श्री नाना यांच्या चरणी सादर वंदन. आपण योग वासिष्ठाचा विचार करतो आहोत आणि या योग वासिष्ठामध्ये चौथं जे प्रकरण आहे, ज्याला स्थिती प्रकरण असं म्हटलं जातं, त्याचा विचार आपण कालपासून करतो आहोत. या प्रकरणामध्ये श्रीरामांनी अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत, जे चित्ताच्या संदर्भात आहेत, मनाच्या संदर्भात आहेत, बुद्धीच्या संदर्भात आहेत. आणि त्याला श्री वशिष्ठ ऋषींनी अतिशय समर्पक सुंदर अशी उत्तरं दिलेली आहेत. ही सृष्टी समुद्र, पर्वत, वृक्ष वगैरेंनी भरलेली, लोकालोकरूपी मेरू, भूपृष्ठ इत्यादींनी जटिल झालेली, सुख दुःख, जन्म मरण इत्यादिकांचा अनुभव घेणारी, रागद्वेषमय असल्यामुळे उद्विग्न आणि गुणत्रयात्मक अशी आहे. ही सगळी जी सृष्टी तू पाहतोय, अनुभवतोय, ही सगळी अशा पद्धतीची आहे. राम अशा रीतीने सर्गाचा विस्तार झाल्यावर शास्त्रांची उत्पत्ती कशी होते ते मी तुला सांगतो. इत्यादी देव आणि विरोचनादी आसूर हे आपापल्या उत्कर्षासाठी मनुष्यादी प्रजांमध्ये धर्माधर्मादिकांची अभिवृद्धी करण्याकरता सात्विक, राजस, तामस वृत्ती प्रबळ करतात. त्यामुळे जन्म, बंध, जरा, व्याधी यांनी सगळी सृष्टी पीडित होऊ लागते. ठीक आहे. त्यावेळी शांत सागराप्रमाणे निर्मम आणि निरहंकार झालेला ब्रह्मदेव पराशांतीमध्ये मग्न होऊन आत्मस्वरूपात स्थिर राहतो. बराच काळ तो ध्यानस्थ राहतो. नंतर जागृत अवस्थेत आल्यावर शापांनी बद्ध झालेल्या रागद्वेष भयातूर अशा संसाराचा तो विचार करू लागतो. प्राण्यांच्या करुणास्पद स्थितीचं अवलोकन केल्यानंतर त्याला दया उत्पन्न होते आणि त्यांचा उत्कर्ष व्हावा या हेतूने प्रेरित होऊन तो गंभीर अर्थाने ओतप्रोत भरलेली विविध शास्त्र निर्माण करतो. आधी सृष्टी निर्माण करतो, मग देव दानव मानव करतो, मग त्यांच्यामध्ये दुःख पाहतो, दुःख तयार होतं, त्यांना पीडा व्हायला लागते, मग ती पीडा दूर होण्याकरता शास्त्र निर्माण करतो. प्राण्यांच्या मुक्तीसाठी दुसरी शास्त्र तो निर्माण करतो आणि पुन्हा शांत होऊन ध्यानमग्न होतो. ते आता शास्त्र निर्माण केली आहे. प्राण्यांनी म्हणजे माणसांनी त्या शास्त्रांचा अभ्यास करावा
आणि स्वतःची दुःखातून, पीडेतून, अज्ञानातून मुक्ती करून घ्यावी असं तो सांगतो आणि पुन्हा तो ध्यानात मग्न होतो. ब्रह्मदेव समाधीकाली समता, सर्गसंहारकाली तिचा त्याग, स्थितीकाली सर्गाचे नानत्व, समाधी उत्थानकाली व्यवहाराची जाणीव असा त्याचा व्यवहार असतो. प्रत्येक वेळेला ब्रह्मदेवांचा व्यवहार वेगळा असतो. समाधीकाळी ते समता रूपात असतात, शांत बसलेले असतात. संहारकाळी या समतेचा त्याग करतात. स्थितीकाली नानात्व म्हणजे विविध प्रकार निर्माण करतात. आणि समाधी वित्थानकाली व्यवहार करतात. सृष्टीचे 3 प्रकार कल्पिले गेले आहेत. पहिली प्रजापती आदी करून मानस प्रजा संकल्पाने सिद्ध होते. पहिल्यांदा जी प्रजा निर्माण होते, प्रजापती जे असतात ते ब्रह्मदेव मानस संकल्पनेने तयार करतात. ते ब्रह्मस्वरूप असतात. ते स्वतः सिद्ध आणि ज्ञानेश्वर्याने संपन्न असतात. दुसरी सात्विकी प्रजा असते, तिच्यामध्ये देवसृष्टी असते. त्यात देव, गंधर्व इत्यादिकांचा समावेश होतो. ही देवसृष्टी मैथुन सृष्टी आहे. यांच्या सात्विकतेमुळे त्यांना एकदाच उपदेश केल्याने त्यांना ज्ञान आणि त्याचं ऐश्वर्य प्राप्त होतं. देवादी सृष्टीतील सर्वच जीव एकदम मुक्त होत नाही. देवांमध्ये जे वैराग्य संपन्न असतात त्यांना लवकर मुक्ती मिळते आणि जे भोगलंपट असतात ते पुन्हा पुन्हा माणसाच्या रूपात येतात आणि संसार चक्रात सापडतात. तिसरी सृष्टी रज आणि तमोगुणात्मक अशी आहे. यात मानवादी प्राण्यांचा अंतर्भाव होतो. यांना महत् प्रयासाने ज्ञान संपन्न करावं लागतं. या वर्गातील जीवांना सत्संग, सत्शास्त्र श्रवण, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह इत्यादी साधनांचा अवलंब करून स्वतःच्या दृढ प्रयत्नाने ज्ञान मिळवावं लागतं. राम याप्रमाणे नाना प्रकारच्या उपासना आणि यज्ञयागादी शुभकर्म, निषिद्ध कर्मरूप संकट आणि क्रोध लोभादी अनेक व्यवहार यांनी ओतप्रोत भरलेली ही सृष्टी सर्गोन्मुख झालेल्या ब्रह्माच्या ठिकाणी पूर्वोक्त संकल्पाप्रमाणे आविर्भूत झालेली आहे. ही सगळी ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली सृष्टी अशा पद्धतीची आहे. राम तिसऱ्या वर्गातील संकल्परूपी जीव भूताकाशात प्रवेश करतात आणि आकाश आणि वायू यांच्याशी एकरूप होतात. या क्रमाने पुढे इतरही भूतांशी एकरूप होऊन प्राणवायूच्या अधीन होतात. अशा रीतीने जीवांचा लिंगदेह तयार होतो. तो लिंगदेह भूततन्मात्रयुक्त वायू अन्नोदकादी द्वारा चतुर्विध भूतांच्या शरीरात प्रवेश करून त्याला एक विशिष्ट रूप आकार तयार होतो. पुढे त्या रेतापासून त्यांना ज्ञानेश्वर्य अव्यक्त स्थितीत आहे असे प्राणी निर्माण होतात. म्हणजे मनुष्य प्राणी जे आहे ती माणसं कशी तयार होतात आणि त्यांना पुढची गती कशी आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसऱ्या वर्गातील जीवांचा उत्पत्तीक्रम लिंगदेहाची प्राप्ती होईपर्यंत ह्या वर्गातील जीवांचा क्रम तिसऱ्या वर्गातील प्राण्यांसारखा असतो. म्हणजे आपण जे 3 प्रकार आत्ता बघितले, जी प्राणीसृष्टी निर्माण झाली त्यातले पहिले जे आहेत ते ब्रह्मस्वरूप आहे, जे मानस प्रजापती आहे. दुसरे जे आहेत देवगंधर्व आणि तिसरे मनुष्यादी प्राणी. त्यांच्याविषयी विवेचन त्यांनी केलं आहे की तिसऱ्या वर्गातले जे जीव आहेत
त्यांचा लिंगदेह कसा तयार होतो आणि तो लिंगदेह कशा पद्धतीने पुढे पुढे वाटचाल करतो. आणि जर त्या जो देह माणसाचा मिळालेला असतो त्या देहात जर त्यांनी ज्ञानासक्ती ठेवली तर मात्र तो त्यातून मुक्त होतो असं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या वर्गातले जे जीव आहेत म्हणजे देव आणि गंधर्व, त्यांना लिंगदेहाची प्राप्ती होईपर्यंत या वर्गातील प्राण्यांचा क्रम तिसऱ्या वर्गातल्या प्राण्यांसारखा म्हणजे माणसांसारखा असतो. औषधी वनस्पती यांच्यामध्ये प्रवेश करून ते लिंगदेह पशूच्या शरीरात जातात. तेथून त्यांचं दूध, तूप इत्यादी यज्ञातील हवीर द्रव्यांमध्ये रूपांतर होतं. नंतर होमसमयी ती द्रव्ये आहुती रूपाने अग्नीत शिरतात आणि तेथून धूमद्वारा सूर्यमंडलामध्ये प्रवेश करतात. एखादी पक्षीण घरट्यात सहज प्रवेश करते त्याप्रमाणे ते तन्मात्रात्मक लिंगदेह पुढे सूर्यकिरणातून चंद्रकिरणात आणि तिथून नंदनादी वनामध्ये प्रवेश करतात. म्हणजे देव आणि गंधर्व या स्वरूपात असणारी जी लोक आहेत त्यांचा प्रवास पुढे कसा होतो ते सांगितलं. नंतर त्या नंदनादी वनातील कल्पवृक्षांवरील फळांमध्ये रसरूपाने ते प्रवेश करतात. ती फळं कश्यपादी मुनी भक्षण करतात आणि त्यांचं रेत बनतं. नंतर त्या रेतापासून मातेच्या गर्भामध्ये शिरून ते जीव तेथे मूर्छित अवस्थेत राहतात. ज्याप्रमाणे काष्ठामध्ये अग्नी राहतो त्याप्रमाणे जीवांची ही मूर्छित अवस्था अव्यक्तापासून निघणे, भूताकाशात शिरणे, लिंगदेह होणे इत्यादी सर्व काळी अशीच गर्भावस्थेप्रमाणे असते. सर्व जीवांचा उत्पत्तीक्रम सामान्यतः सारखाच असतो हे लक्षात येते. यावरून जन्मानंतर मात्र प्रत्येक प्राण्याच्या आचार विचारणामध्ये विलक्षण फरक पडतो. जो जीव पूर्वजन्मी स्त्री, पुत्र इत्यादी विषयांच्या ठिकाणी आसक्त न होता विरक्त राहतो तो क्रमाने राजस, सात्विक देवयोनीत जन्म पावतो आणि त्या ठिकाणी ज्ञानसंपन्न होऊन जीवनमुक्ताप्रमाणे उदार व्यवहार करीत असतो. ज्या जीवाने देवपदाचा अधिकार मिळाला, ज्या जीवाला देवपदाचा अधिकार मिळावा म्हणून पूर्वजन्मी कर्मे केलेली असतात तो देवयोनीत जातो. भोग परंपरेत लंपट होऊन तो आपल्या अधिकाराचे रक्षण करण्यास गढून जातो. राम पहिल्या वर्गातील केवळ शुद्ध सात्विक जीवांचा तो शेवटचा जन्म असून त्यांना पुनर्जन्म नसतो. जे अत्यंत सात्विक असतात, जे मनोमय तयार होतात त्यांना परत जन्म नाही, असं त्यांनी पुनर्जन्माचं सगळं काही सांगितलेलं आहे. या 3 वर्गाहून भिन्न असलेले राक्षस, पिशाच, तिर्यक योनी म्हणजे पशुपक्षी या योनीतील तमोगुणी प्राणी हे केवळ पाषाणांप्रमाणे असल्यामुळे त्यांना ज्ञानाचा अधिकार नसतो. त्यांचा मी विचारच करत नाही. देव आणि मानव या योनींमध्ये जन्म प्राप्त होऊनही भोगांना बळी न पडता निरंतर सावध राहून तत्त्वज्ञानाचा अधिकार प्राप्त करून घेणारे पुरुष अगदीच विरळे असतात. राम, फार काय सांगू, माझीच अवस्था पहा. मी जन्मतःच शमदमादी साधन संपन्न असल्यामुळे अखंड अध्यात्मचिंतन करण्यास सर्वस्वी योग्य आहे. पण उपयोग काय? राजकुल, पौरोहित्यादी अधिकार प्रारब्धाच्या फेऱ्यात सापडल्यामुळे मला सुद्धा निरंतर समाधी सुख अनुभवता येत नाही. त्यामुळे माझ्यासारखे पूर्ण पुरुष सात्विक आहेत असं म्हणता येत नाही. आता हे तर पूर्ण ब्रह्मनिष्ठच आहेत, ब्रह्मदेवांचेच पुत्र आहेत ना.
ब्रह्मदेवांनी त्यांना निर्माण केलं आणि मग त्यांच्यात अज्ञान निर्माण केलं आणि मग त्यांना ज्ञान दिलं. पण ते सुद्धा रामांचे राजपुरोहित आहेत, कुलगुरू आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांचं कर्म करावं लागतं. म्हणून त्यांना अखंड समाधीमध्ये सुद्धा राहता येत नाही. राम, तू सुद्धा माझ्यासारखा वैराग्ययुक्त असून शमदामादी सर्व साधन संपन्न आहेस, परंतु महत्पदाचा पूर्ण विचार केलेला नसल्यामुळे संसार भ्रम तुझ्यामध्ये निर्माण झाला आहे आणि म्हणून तू परमश्रेष्ठ अशा परमपदाचा विचार कर. वशिष्ठ ऋषी पुढे म्हणतात की राम, जे महागुण संपन्न राजसी सात्विक पुरुष या जगात उत्पन्न होतात ते आकाशातील चंद्राप्रमाणे शोभायमान असतात. त्यांना ज्ञान आणि त्यांची साधन संपत्ती या वाचून कशाचीही अपेक्षा नसते. ते निरंतर सदाचरण करत राहतात. त्यांची बुद्धी शांत्यादी गुणामृताच्या योगाने मैत्र्यादी गुणांमुळे अतिशय रमणीय दिसू लागते. ते नेहमी नियतीचं पालन करतात. या जगात माणसाने अशा प्रसन्न मनाने विहार करावा की ज्यामुळे ते परमपदाला जाऊन पोहोचेल. मनातील विषयांचा मनाने पूर्णपणे निराश करून जेणेकरून सात्विक राजस वृत्तीतील रजोगुणाचा क्षय होऊन दिवसानुदिवस आत्मानुलाभ वृद्धिंगत होत जाईल. या जगातील सर्व पदार्थ अनित्य आहेत असं मानून मनाने नित्य सद्वस्तूचं चिंतन करावं. तसंच ज्याची बुद्धी अत्यंत शुद्ध सत्वसंपन्न झाली आहे असं काही दिवसांनी दिसून येतं. नित्य सर्वगत सर्वभावी सर्वव्यापी आणि शिवस्वरूपी परमात्म्यामध्ये हे सर्व जग ओवलेलं आहे हे निरंतर लक्षात ठेवावं. शरीरं अनेक असली आणि त्यांचे आकार भिन्न भिन्न जरी दिसले तरी त्यांच्यातील चैतन्यात मुळीच भेद नाही. जन्म आणि मृत्यू हा भासमान होणाऱ्या भेदभावना मूढ दृष्टीच्या आहेत, त्या शास्त्रीय नाहीत. शास्त्राचं अधिष्ठान या गोष्टींना नाही. राम, विषयांपासून मनाला परावृत्त करून सत्शास्त्रांचा निरंतर विचार करीत राहा. तो विचार कसा करावा हे मी तुला सांगतो. प्रथमतः बाह्यांतर द्वंद्व सहन करण्याचा महाबुद्धिमान आणि विवेकी पुरुषाने विद्वान आणि सुजन महात्म्यांना शरण जाऊन त्यांचा शास्त्र विचार करीत जावा. पहिल्यांदा काय करावं की जे महात्मे आहेत त्यांना शरण जावं, नंतर शास्त्राचा अभ्यास करावा. त्यानंतर अध्यात्मशास्त्राच्या विचाराबरोबर सत्संगती वैराग्य यांच्या अभ्यासाच्या योगाने सुसंस्कृत झालेला पुरुष तुझ्याप्रमाणे विज्ञानाचा अधिकारी होऊन शोभायमान होतो. राम, तू उदार सदाचाराने युक्त गुणागुणांचा आकार म्हणजे खान आहेस, गुणगणांची खाण आहेस, द्वंद्व सहन करणारा आणि विचारशील आहेस. सृष्टी उत्पत्तीच्या संबंधीच्या भावनेचा त्याग करून तू दुःखरहित झाला आहेस. शरदकालाच्या निरभ्र आकाशाप्रमाणे तू निर्मल झाला आहेस. संसार भावनेचा सर्वथा त्याग करून परमात्म भावनेमध्ये स्थिर झालेला आहेस. तू मुक्तच आहेस. सर्व बाह्य विषयांचं चिंतन सोडून दे. मन ब्रह्माकार झालं आहे, परमात्म स्थितीशी अखंड तद्रूप झालं आहे, ते निसंशय मुक्तच आहे अशा भावनेमध्ये तू राहा. राघवा, या जीवनातील या जगातील जीवनमुक्त जे आहेत ते राग द्वेष रहित होऊन नेहमी तुझ्या योग ऐश्वर्याचंच अनुकरण करीत राहतील.
जे ज्ञाते पुरुष अंतस्त्यागी असून बाह्यतः लोकोचित आचार करीत या जगात विहार करीत असतील ते ज्ञाननौकेने युक्त असल्यामुळे भवसागराचे सहज उल्लंघन करून जाते. अशा प्रकारे तू सदाचाराने युक्त होऊन सगळ्या ऐषणांचा त्याग कर आणि इतर गुणशाली महात्म्यांप्रमाणे परमशांतीचा आश्रय कर. राम, तू दीर्घ उद्योग कर. पौरुष प्रयत्नाने आपल्या चित्ताला चिद्रूप करून टाक आणि दीर्घ उद्योगानेच सर्व काही प्राप्त होते. म्हणजे दीर्घकाल हा अभ्यास करावा लागतो. 2-4 महिने साधना करून लगेच मला अनुभव येईल, अनुभव आला असं म्हणण्यात काहीही अर्थ, मनाचा खेळ, बाकी काही नाही. ब्रह्मचर्य, धैर्य, वीर्य, वैराग्य आणि जीव आणि योगमुक्तता या गुणांशिवाय मात्र इष्टसिद्धी केव्हाही प्राप्त होणार नाही. म्हणून अखंड ब्रह्मचर्य असायला हवं. म्हणजे सगळ्या अवयवांना, सगळ्या इंद्रियांना उपभोगापासून दूर करायला हवं. धैर्य धरायला हवं. लगेच झटपट इन्स्टंट नाही होणार. वीर्य म्हणजे शक्ती ठेवून आपल्याला बसावं लागतं. वीर्य म्हणजे शक्ती. वैराग्य, प्रत्येक ठिकाणी आसक्ती सोडावी लागते. हे माझं, ते माझं, माझ्यामुळे काही होत नाही आपल्यामुळे. योगमुक्तता, ह्या सगळ्या गुणांमुळेच इष्टसिद्धी प्राप्त होते. अशा रीतीने जो जो अधिकारी अभ्यास करेल, या महायोगाचा आश्रय करीत, तो शोकसागराच्या पैल तीरावर जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. राम, हा तुझा चरम म्हणजे शेवटचा जन्म असून या जन्मात महाविवेकाचा आश्रय करून तुझ्या ठिकाणी शांतिदात्यादी गुण पूर्णपणे विकास पाहून तुझी बुद्धी जीवनमुक्तांच्या सप्तभूमिकेमध्ये स्थिर हो आणि पूर्वी वर्णन केलेला सर्व लोकप्रसिद्ध भव मोह चिंता तुझ्या ठिकाणी वास न करो, हा माझा तुला आशीर्वाद आहे. शुभम भवतु. असं म्हणून पुढचं म्हणजे हे जे प्रकरण आहे, स्थिती प्रकरण, या ठिकाणी संपलेलं आहे. आणि गेले 7 दिवस आपला जो काही योग वासिष्ठाचा जे ज्ञानसत्र आपण सुरू केलेलं आहे, तेही भगवान श्रीरामांच्या उपस्थितीमध्ये आणि परमगुरू श्री महाराजजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे हे ज्ञानसत्र संपन्न होत आहे. हे ज्ञानसत्र श्री महाराजजींच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जय श्रीराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.